तर हे बघा, हे कोमलनं ओढणी फेकली. उचल कोमल. हे तिची ओढणी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. हे बघा, याची खा खाल झाली. खूप भयानक हाल झाले. आणि एवढ्याच्यात किती लागलं असतं, किती पडलं असतं. या हातात घे तिला, हातात घे, हातात घे, सोबत घेते. इकडे टाकू नको, चल घरी घेऊन तिला. आता उभं आहे, दाखव ती ओढणी फाट. कसं दिसली तुम्हाला? एका जणांनी सांगितलं. आणि हे गुतून गुतून पडून दिली असते. मग तेच ना. मग कमी वस्तू आहे काही नाही. हे किती फाटलेली, जळालेली. आपल्या नशीब, माझ्या नशिबात असेल ओमला भेटणं, ओमच्या नशिबात असेल मला भेटणं. खूप छान वाटलंय. आणि तुमचा स्वभाव जो आहे ना, तुम्हाला भेटल्यानंतरच कळतो. हो, आणि हे मी सर्वांना सांगत असते की मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप ऍटिट्यूड, इगर. लय जागाव झाली ही पोरगी, लय जागाव झाली. काय करायला, खाली सोडली कल 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 करती. हा, म्हणजे जेवढी शांत राहिली आहे ती किती 6 महिने ना. शांत राहिली. हा नाही नाही, पण जेवढी शांत राहिली तेवढी परेशान करणार ती. आता 3 महिने लय परेशान करणार आता ती. ती काय साधी पोरगी आहे काय? ती रडते तिची माहिती त्यासाठी. हा मग रडणारच. तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट येणार आहे पॉडकास्टसाठी. तर ते आलेले आहेत आणि त्यांना तुम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखत असाल किंवा त्यांचे व्हिडिओज, पॉडकास्ट तुम्ही बघत असाल. तर त्यांच्यासोबत भेट घालून देतोय. तर आज आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांच्या आई साहेब. जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? तर आई साहेबांना भेटायचा योग आज आलेला आहे. युट्यूबला एवढ्या वर्षापासून आहे मी, 3-4 वर्षापासून. आई साहेब पण टिकटॉक पासून आहेत, पण त्यांना भेटण्याचा योग आज आलेला आहे, ते पण आपल्या पॉडकास्ट चॅनलमुळे. तुम्हाला सांगतोय, खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती, पण कसं भेटणार, कारण की तुमचे सगळे शेड्यूल फिक्स असतात. आणि आज आपलं फक्त कामामुळे भेट झालेली आहे. हो, योगायोग म्हणतात याला खरं. आणि जे नशिबात असतं, जेव्हा भेट असते तेव्हाच होत असते. हो, हे भगवतीने भेटीगाठी ठरवलेल्या असतात आणि त्या कुठल्याही कामानिमित्त भेट होणं म्हणजे ही आपल्या नशीब. माझ्या नशिबात असेल ओमला भेटणं, ओमच्या नशिबात असेल मला भेटणं. खूप छान वाटलंय. आणि तुमचा स्वभाव जो आहे ना, तुम्हाला भेटल्यानंतरच कळतो. हो, आणि हे मी सर्वांना सांगत असते की मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप ऍटिट्यूड, इगर, रागिष्ट किंवा आवाजावरनं एखाद्याला वाटतं खूप गर्विष्ठ किंवा खूप असं वेगळं काहीतरी असेल. मी नेहमी सांगत असते व्हिडिओज मधून, हो एकदा मला ना भेटा, एक अख्खा दिवस माझ्यासोबत घालवा, तुम्हाला कळेल शिवलक्ष्मी काय. ज्याला शिवलक्ष्मी पर्सनली भेटल्यावर कळते ना, त्याला कळते शिवलक्ष्मी काय आहे. हो, आणि खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून, खूप छान वाटलं. मनात एक इच्छा होती, ती पूर्ण झालेली आहे आणि खरंच परत आपली भेट होईल अशी अपेक्षा करतो. आणि ओमला तुम्ही सर्वजण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतातच. आणि मी जरी व्हिडिओजच्या किंवा ब्लॉग्सच्या माध्यमातून दूर असले तरी मी वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला युट्यूबवर भेटत असते. परंतु तरी सुद्धा आपल्या हर हुन्नरी आणि मराठी युट्यूब ब्लॉगर्सला पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे. तसाच ओम सावळे आणि कोमल यांची छान अशी केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळते. सो तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला पटकन ओम दिसेल आणि आजचा व्हिडिओही दिसेल. हो, आणि आई साहेबांचे 2 पॉडकास्ट येणार आहे, दोन्हीही खूप भारी झालेले आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणून जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पॉडकास्ट सिटी इन मराठी या चॅनलला. चला, मी तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो. जय श्री महाकाल. चल बोल. हा घाला तो. हा चल बोल, काय बोलतेस? कुठे जायचंय? कुठे जायचंय? शाळेत. आणि संध्याकाळी कुठे जायचंय? संध्याकाळी कोमलीची नीट डोकं तरी सुद्धा नाही तसं. जिट्टू बांध जा. जा बेटा, पण लवकर छान छान जिट्टू बांध लवकर, उशीर व्हायला आपल्याला. पटकन बांध. तिला जायचंय शाळेमध्ये. हा ना, 9:30 वाजता असतं. हो, 9 वाजता आतमध्ये घेतात ते. तर शाळेत जायचं बाबा परीला घेऊन. आणि तिथून आहे ना आपल्याला जायचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात. तुम्हाला माहिती असेल, दरवर्षी जो बड्डे असतो कोमलचा किंवा माझा, आता आम्ही जात असतो राजूर गणपती येथे जालन्याला. परंतु आता राजूर गणपती नाही, तर दगडूशेठ हलवाईला जाऊन येतो. तिकडे शूट घेईन. परीला नाही सांगितलं तिकडे चाललंय म्हणून, कारण की तिकडे सांगितलं ती शाळेला सुट्टी मारेल आणि शाळेला सुट्टी मारणं योग्य नाहीये सध्या तरी. म्हणून तिला शाळेत सोडून कोमल आणि मी तिकडे जातोय.
पिऊला घरीच ठेवायचा विचार आहे. जायला आता 1 तास तरी लागेल कारण की ट्रॅफिक खूप असणार आहे. तर मी तिकडे गेल्यावर तर शूट घेईलच थोडाफार. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला भारी वाटेल बघायला. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडं पॉडकास्ट द्यायला कोण आलं होतं, शिवलक्ष्मी आईसाहेब आल्या. त्यांची योगायोगाने भेट झाली. खूप भारी वाटलं भेटून आणि स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा. त्यांना भेटूनच स्वभाव कळतो त्यांचा आणि खूप दिवसापासून होती इच्छा कधीतरी भेट होईल आणि ती कामानिमित्त काल भेट झाली. खूप छान वाटलं. ते चला आता मी काय करतो, पटकन दिवशी या परी आता डोकं विसरून घेते, कोमल पण डोकं विसरते. पटकन दिवशी जायचं आहे. पावसानं टल्ली नाही मारली पाहिजे कारण की पाऊस यायचा अंदाज दिसतोय थोडा तर नाही झालं पाहिजे. तर चला मी काय करतो आता पटकन दिवशी आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो. एकदा आईचे आणि राहाचे रिएक्शन घेऊया. कुठे आई? आई ए आई किधर है तू? इधर ही क्या गिफ्ट दो मेरा. चल का विश कर. हॅपी बर्थडे मोठे बाप्पा. थँक यू रितू चंबल का डाकू. थँक यू. हात सोडून ती हा हे बघ हात पकडून उद्या. लयच आगाव झाली पोरगी, लयच आगाव झाली. काय करायला खाली सोडली कल 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 करती. हा म्हणजे जेवढी शांत राहिली आहे ती किती 6 महिने ना. शांत राहिली. हा नाही पण जेवढे शांत राहिले ना तेवढी परेशान करणार ती आता. 3 महिने तर लय परेशान करणार आता ती. ती काय साधी पोरगी आहे काय? ती रडते तिची माहिती तिच्यासाठी. हा मग रडणारच. लेकर काय तोंडाच खेळ काय. चल नको मला आवडणार. टेन्शन नव्हतं आवाजच नव्हता. छान मस्त दिसायली परी आता. चला काय बाकीची बोट सोडत नाही. सोड हा लवकर देतो तुला घ्यायला. हा लवकर येतो घ्यायला. मॅडमला सांगा माझ्या पप्पाचा बर्थडे म्हणून मला लवकर सुट्टी द्या. हं. कशी म्हणजे चला आई आज संध्याकाळी जेवायला जायचं काय आपल्याला? नाही रे मला चतुर्थी. आम्हाला बी चतुर्थी आहे ना. सकाळी दिवे गार केलं. काय केलं बाई? बिस्किट. कोण बिस्किट खाल्ली आज मी? मग बिस्किट खाल्ले? बिस्किट नाही पोळी खाल्ली. पोळी तर उपासाची होती ना ती. हा उपासाची गावाची पोळी होती ना उपासाची. तुम्हाला जातच जा जेवायला नाही यायचं. मित्रांनो हे दरवेळचं बरं का यांचं म्हणजे हे काय करता माहितीये का म्हणजे हटकून मला हे करतात. तुम्हाला जातच जा. रोहिणी आजी मी दादा येणार नाही. रोहिणीच काय याचा संबंध? रोहिणीचे लेकरू राहत नाही. तुला काय संबंध? ती तिचं ठरवीन. मी ठरवते ना तिचं. कशाला ठरवत तू? तिने आधी सांगितलं ना. का ग तर सांगितलं का आधी? ते दोघं पाहतीन. तुम्हाला नाही यायचं तुम्ही नका येऊ. तुम्हाला दरवेळेस पाणी लावावं लागतं. चला काय बोलू नको ना. काय बोला आता. काही नाही गरज. चला उठा लवकर. काय करा सांगा बरं मित्रांनो. यांना दरवेळेस यांच्या मागे लागावं लागतं म्हणजे जसं काही माझी गरज असल्यावर. हो ना तेच ना चुकलं माझं बाबा. चुकलं म्हणजे आणि जातो दिवसभर बॅट बॉल खेळायला. आम्हाला बसवतो घरात. आई नाही बाई नाही बोलायला आम्हाला. लेकरं तशी आहे. कोण तिथं कोण होतं बोलायला? 3 महिने झाले. कोण गल्लीतलं कोण बोलत होतं तुम्हाला? पहिलीतलं नव्हतं बोलत आम्ही खेळायला जात होतो भाजीपाला आणत होतो. हो सांगायला लागली मला तर. आज सांगायचं सगळे शंकरनगर येऊन बसत तुमच्या दारामध्ये बोलायला तुम्हाला. लय अवघड आहे घरातलं काय सांगू तुम्हाला. घेतो 4-5 करून. राहून काय फेरे तर माझ्या घरात मला माहित नाही बाबा. द्या गं, मी नाही घेत. चलो उठो नाही गं, आई. चलो उठो चलो. आई. टिकायला आला का? लाल कलरचं लावलं ना तिथं? गुपचाप संध्याकाळी तयारी करून ठेवायची कळालं का? जायना आई नाही ना रे उपास. हा ते नका सांगू मला. तयारी करून ठेवायची उपास तिकडे सोडायचा कळालं का? मला नाही सोडायची. हा तुम्हाला व्हेज खाऊ घालणार मी. तूच खाय तू जाय. हा चला 10-12 जण जमा कर. चल उठ 1 मिनिट. चल उठ उभे राह ना. कशाला? एकदा डान्स करून दाखव. चल चावडी आहे. उठ उभे राह. चल उभे राह लवकर. चल मला पाय पडू दे. चल नका पडू. उठ बाई चल. वाढदिवस आहे चल उठ.
तेव्हा बर्थडे कुठे पाय उठा उठा हो, उठा उठा हो, उठा उठा हो. मग मूडले स्विंग होते बाबा, काय सांगू तुम्हाला मी. का दर्शन घेतलं बरं काहीच वाकलं ना खाली, अजून किती काय बाबा ते दादा तिथे येतो. दादा उभा राहा बरं, द्या मला पाय पडू द्या तुमचे, द्या आशीर्वाद. आजीबाई कुठे तुम्ही? आजीबाई कुठे बाई? नाही ना, आजीबाईचे दर्शन राहिले. आहे आजीबाई बाल्कनीचे? हा आहे का? आता आजी पाय पडू देणार नाही. इकडे आजी पाय पडू द्या. पाय पडायची पाय म्हातारीच्या मला वापस. नमस्कार, आशीर्वाद द्या. माझा बर्थडे आज. हा डबल पडू घ्या पाय. हा तुम्ही तिकडे लांब माझ्या पायाला हात नकलो. हा तिकडं चल बेटा, चला चल. घेन चावी, गाडी चावी घे. चल परीला सोडा शाळेमध्ये. रामकृष्ण हरी शाळेत जा, आज बर्थडे आहे आपल्या पप्पाचा. पप्पाला काही नको बाबा, पप्पाला फक्त तुम्ही खुश राहा. पप्पाची नवीन चप्पल बघ कशी आहे, मस्त आहे का? पाय काय जमली का चप्पल? हे बघा कशी आहे, छान आहे का? कुठे काळी चप्पल? ती मला एक ड्रेस आणणार आहे आणि केक आणणार आहे बर्थडे साठी. मला आहे ना बेटा. चला घाला चप्पल. चला शाळेत चालली ना. मम्मी सोबत आहे, मम्मी सोबत. हा माझ्या घरचं तुम्हाला सांगतोय, हे नेहमीच आहे. म्हणजे आहे सपोर्टिव्ह, पण एवढी नाही जेवढी पाहिजे ना तेवढी सपोर्टिव्ह फॅमिली नाहीये. आता तुम्ही सांगा, बाहेर जेवण जायला कोणाला आवडत नाही जगात तुरळक लोक असतील ज्यांना बाहेरचं आवडत नाही. पण कधी मध्ये ठीक आहे का नाही. माझा बर्थडे दररोज येतो, की कोमलचा बर्थडे दररोज येतो, की अॅनिव्हर्सरी दररोज येते, का परीचा पिऊचा किंवा रितूचा किंवा रोहिणीचा रामाचा यांचा बर्थडे दररोज येतो नाही. महिन्या 2 महिन्यातून एकदा गेल्याचं काय फरक पडणार आहे, हो की नाही? तेच मला वाटतंय घरच्यांना थोडं समजून घ्यायला पाहिजे. पण ते काय ते नाही घेत. त्यांना विचार येतो पैशाचा, पैसे खर्च. अरे पैसे काय आयुष्यात कमवायचेच आहे सगळे. पैसे कमवून सारं आयुष्य पडलेले. पैसा करून काय वरती घेऊन जायचा काय पैसा? हे तुम्ही जर कधी तुमच्याकडे पैसा असून जर तुम्ही आज जर तुमची लाईफ चांगली जगत नसाल तर तुमच्यासारखा मूर्ख कोण नाही, मला असं वाटतं. चला आता तिकडे गणपती मंदिराजवळ गेल्यावरच व्हिडिओ घे. त्या पहिल्या शाळेत सोडतो एकदा, तिला तर माहिती नाही आम्ही पुढे चाललो. तिला माहित पडलं आम्ही गणपती मंदिरात चाललो. नाचनच ती. चला आज ना माझा बर्थडे आणि बर्थडेच्या दिवशी ना खूप मोठा अपघात होता कळलं, हो की नाही गो? हा हो म्हणते काय नाही, असं असतंय का बरं? तर काय असतं ना, कोणी काही चांगले कामं केलेले असले ना ते येत असतात कामी पुढे चालू कर्म. तर या मॅडमनं काय केलं माहितीये का, ओढणी अशी गळ्यात घेतलेली होती. ती ओढणी एवढ्या खाली आली की डायरेक्ट ती टायरामध्ये इथे गेली. डायरेक्ट इथे गेली आणि ती ओढणीच्या पूर्ण धुवा उडाला. ती ओढणी दाखवतो मी तुम्हाला, तिथे पडलेली फेकली तिथं. नंतर लक्षात आले की तुमच्यासाठी व्हिडिओ घ्या म्हणून तुम्हाला जायच्या वेळेस दाखवतो मी. कोमल काय की काय म्हणतो तू, काय तुला कळत नाही का ओढणी घेऊन कसं बसावं काय बसावं? नाही होते काय काय मध्ये बसलं परीला उशीर होत होता. असं नसतं. बरं ठीक आहे, न करून नारायण काही झालं नाही बाबा, पण त्यांना काय होऊ शकलं असतं याचा विचार जर तुम्ही केला ना मित्रांनो, खूप भयंकर आहे. कारण ती गळ्यात ओढणी घातलेली होती, डायरेक्टली अशी गेली होती. कोमल अशी उलटी गेली असते, गाडी पण स्पीडमध्ये होते. तुम्हाला दाखवते ओढणीचे हालका झाले. कारण की कसं आहे माहिती आहे का, मला तेव्हा परीला सोडायची गडबड होती. परीला सोडलं नंतर म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊ, कारण की प्रत्येकानं सतर्क राहिलं पाहिजे. गाडीवर बसताना तरी ज्या लेडीज ड्रेस घालतात ना त्यांना गाडीवर व्यवस्थितच बसलं पाहिजे. तुम्हाला दाखवतो मी ते ओढणीचे हालका झालं. पहिले आपण जाऊया, दर्शन करून येऊया आणि मग यायच्या टायमाला तुम्हाला दाखवतो. चला
आपलं जे दर्शन आहे ते आता झालेलं आहे आणि आपल्याला निघायचं आहे घरी. आज संकष्टी असून देखील एवढी गर्दी नाहीये, म्हणजे विचार करा. मला असं वाटतं सकाळ सकाळी गर्दी नसते. खूप छान दर्शन. कामाचा दिवस आहे. हो, आणि कोमलला पहिल्यांदा गणपतींना जवळून पाहिलं. जवळून बघितलं तर ती खूप हॅप्पी आहे. तुम्हाला नाही का आता मी जाताना ती ओढणी दाखवतो, तिचे हाल काय झालेले आहेत ती कोमलच दाखवेल तुम्हाला. कोमल ती चुकी ऍक्सेप्ट करत नाहीये. का कोमल? चुकून झालं दरवेळेस नाही ना होत, आज चुकून झालं. असं नाही करायला पाहिजे, ऍक्सेप्ट करायला पाहिजे आपली चुकी, नाही का? चुकून चूक झाली. ओके ठीक आहे, चला. चुकून चूक झाली म्हणते ती. त्या गल्लीमध्ये गाडी लावली होती. निघतो आता घरी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. ओके. तर हे बघा, हे कोमलनं ओढणी फेकली. उचल कोमल. हे तिची ओढणी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. हे बघा, याचे खा झाले त्याचे. खूप भयानक हाल झाले. आणि एवढ्या याच्यात किती लागलं असतं, किती पडलं असं. या हातात घे तिला, हातात घे सोबत घेते. इकडे टाकून नको, घरी घेऊन तिला आता. हो बरं आहे. दाखव ती ओढणी फाटलेली. दाखव 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 ना. खोलून तर दाखव ना ती किती फाटली तर. इकडे बघ, तुझी आठवण काम येईन अशी दाखव. इकडे साईडला फाटलेली दाखव साईडला. इकडे बघ, ही आठवण तुझी कोमलची काम येईन. हा, ते बघा, एवढं सगळं आता हे रिकामी कामं झाली होती माहिती का. हे जर कधी आता अडकून गाडी थांबली असती ना, स्लिप झाली असती ना, दोघं पडलं असं परी पडली असती. असल्यामुळे सगळं ओलं झालंय आम्ही. म्हणजे खतरनाक पावसात भिजलो आम्ही पूर्ण. काय करायला पाहिजे सांगा बरं. चल बस गाडीवर आता, निघूया. जातो आता घरी, कारण की इकडे तिकडे कचरा टाकणं चुकीचं ते, त्यामुळे लक्षात आलं ते. बसते का आता, ध्यान ठेव. काय, चला घरी जाऊन भेटतो. आई तिचं म्हणणं काय माहिती का, म्हणे नाही सगळ्याला कशाला सांगते. ते वळणी चक्क्यात इकडे जाम नाही झाला, पडले नाही तू? ती दाखवून दे. परी होती सोबत. दाखव ओढणी आयला. पहा ती ओढणी, पहा दाल दाखव. हे पहा, बसतच नाही दादा बरोबर. कसं दिसली तुम्हाला? एका जणांनी सांगितलं. पडलं नाही. आणि हे गुतून पडून गेली असते. मग तेच ना. मग ही कमी वस्तू आहे का? ही नाही, हे किती फाटलेली जळालेली. अशी कशी बसली होती तू समजत नाही. पडले असते किती मागत गेले असते. परी होती सोबत. माहिती का, तू बी पडला असता की चक्क्यात. चक्क्यातच अडकलं होतं ते. जाम झालता ना, थांबली गाडी त्याच्यामुळं. विकून जाता चढावर. हा, पाय टाकून नव्हती बसली. टाकली होती ना, पाय टाकून बसली. एक वळणी अशी चालते तिची. अगं ते हे अशी, हे आपण लय काय म्हणतो, एक वळणी. कोमल आई सांगते तुला, इकडे 1 मिनिट. लपू नको चल. हे अशी चालते ती. आपण लय काय चल म्हणतो, त्या वळणीमध्ये. हे चल. अशी चालते अशी. आई हाय कोमल. लय वेळ म्हणते मी, बाई वळणीवर घे. कोमल आई पण काय कशी दाखवली, कशी चालती पाहिजे. तिची माय पाहिजे ना, तिच्या मला समजत नाही अशी चालते ती. इथंच होती एवढी. काय कमाल अशी चालली. भिजलो, पाऊस चालू होता. हे बघा माझं बाळ, बेटा पप्पाला हॅपी बर्थडे कर ना. चल हॅपी बर्थडे कर. हा चल चल कर लवकर. हॅपी बर्थडे कर. चल नमस्कार करा. नमस्कार आता उठली म्हणा मी. शिवले मस्त नमस्कार करते. होत असतो थोडंफार चालूच राहतंय. कोणती चुकी झाल्यानंतर कळतं माणसाला. माणूस हुशार होते.
काही झालं नाही, दिली मोठी गोष्ट आहे. हो. माझ्या बर्थडेच्या दिवशी आपल्याला काहीतरी देवाण झाला. हा, माझ्या बर्थडेच्या दिवशीच काहीतरी अपघात होणार होता. हे बघा, हा पाहुणा बघा तयार होऊन बसलाय. नवीन कपडे घेतले तर घालायलाच पाहिजे का? मी तुला विचारतोय, माझी पॅन्ट जुनीच आहे, तू तरी पॅन्ट बी शर्ट नवीन घातलंय. पहिल्यांदा स्क्रॅचेस पॅन्ट घातले बाबा त्यांनी. ए सानू, किंडर जॉय आणू का? किंडर जॉय. कसं आवडत नाही बाबा ते बाय माग बाय. आवडतं कसं आवडत नाही. येतो तिकडं कपडे बदलून, ओलं झालंय पूर्ण. अगं मग माझं म्हणणं तेच आहे. बरं ठीक आहे बाबा, जाऊ द्या, थोडंफार होत असतं, पण काही झालं नाही, तिली मोठी गोष्ट आहे. बरं झालं गाडी. कोमल टावेल दे ना मला. कोण सांगितलं तुम्हाला? परीच्या शाळेतली मैत्रिणीची आई होती, ते चालले होते तिला शाळेत घेऊन. परीला म्हणे चल, गाडीत अडकलं म्हणते. ठीक आहे, मग पाहिलं तुम्ही? ओढणी गेली म्हणे पूर्ण. एवढी मोठी ओढणी जास्त हिचं लक्ष कुठं होतं? अगं तिनं अशी एका साईडला खाली सोडलेली होती, परीला उशीर व्हायला म्हणून ती गडबडीत बसली गाडीवर. दर्शन लय मस्त झालाची. दर्शन चतुर्थी असून गर्दी नव्हती आज आई. सकाळ सकाळ दिवसभर गर्दी राहील ना. आम्ही जाऊ म्हणलं तर. बापरे. कोमल चल आता, रडू नको, इकडे ये. कशाला रडन रे? चल मला नाश्ता ते करायला कर. बाई. गणपती नाव स्वतः आहे ना. बाईने नाश्ता केलाय, माझा नाश्ता बाकी आहे. चल ना बाई. कोण केला? हा 2 वड्यात बाई पोट भरत. वडे खाल्ले तिने. दे त्याला पोहे बी करून दर्शन. दे काहीतरी आज. चल. नाही तर मग ते जेव व्हायला मग दादा जेव डायरेक्ट जेवण नाही, जेवण एवढं लवकर. आणि तिला आणि पिऊला आण. तुम्ही कधी झोपलेलीच येते, मी झोक्याजवळच आहे म्हणून. कपडे बदलून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे, चला.